पिंपळनेर 40+ संघाचा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चलतोय मॅच कडे। दोन बलाढ्य संघादरम्यान नाणेफेकी झाली होती आणि नाणेफेकी जिंकून संदेश पाटील, स्वर्गीय नंदकिशोर कारभाव हे संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी सचिन स्वट पुन्हा संघाला आमंत्रित केलेले आहे। तर सलामीर जोडी जगदीश आणि किशोर, गोलंदाज संदेश पाटील आणि या सामन्यातून विजेता संघ जय बजरंग कारिवली या संघाच्या अगेन्स्ट आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल। चला गेम स्पीडअप करायचंय। आज भरपूर लग्न सराई हल्दी आहेत आणि लवकरच हा कार्यक्रम आपल्याला क्रिकेटचा संपवायचा आहे आणि सर्वांना पुढील तयारीसाठी इथे सर्वांना अगदी वेळेवर घरी सोडायचंय। पहिला चेंडू अगदी चांगल्या अचूक टप्प्यावर नियंत्रित चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळाली। संदेश पाटील याच्या विषयी बोलायचं झालं तर चालू सीझन मध्ये या खेळाडूच्या नावे देखील 2 अर्धशतक आहेत। अगदी जागेवरून लेटकट करण्याचा प्रयत्न, मात्र गती आणि उचली घेणाऱ्या चेंडूनी इथे बीट केलेले फलंदाज जगदीश पाटील यांना। येथे सलग तिसरा चेंडू निर्धाव, काय गोलंदाजी, वाह अप्रतिम। अगदी या खेळपट्टीवर जर आपण विचार केला तर आज गोलंदाज हमी झालेले आहेत फलंदाजांवर। चौथा चेंडू आणि अगदी चौथ्या चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झालाय। एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून संदीप पाटील यांनी चेंडूला उचललंय। एका धावीने स्वतःचं आणि संघाचं खातं अकाउंट ओपन झालेले ते जगदीश पाटील याचं। बिनबाद 1, पुढे स्टेप अडवून खेळण्याचा प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट, अगदी अचूक निशाणा। किशोर मिटकार हे धावचीत बाद झालेले आहेत आणि सचिन स्वट पूर्ण संघ 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-1 वर। अतिशय चांगली गोलंदाजी, अगदी संघाचे संघनायक दीपा म्हात्रे ऑन द पिच वर आलेले आहेत, क्रमांक 3 वर। बघूया दोन्ही सिनियर खेळाडू आहेत आणि काय चर्चा बातचीत केली जाईल, कारण की शेवटचा चेंडू आहे आणि मी तर म्हणेन की आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट षटक हाताळतोय मला वाटतं संदेश, कारण की 5 चेंडू मध्ये 1 धाव आणि अप्रतिम अप्रतिम। अगदी कुठेतरी पायांची हालचाल, फुटवर्क पाहायला मिळत नाहीये। वारंवार चुका चुका आणि चुका जगदीश पाटील यांच्याकडून पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-1 अशी दयनीय अवस्था करून ठेवलेली आहे गोलंदाज संदेश पाटील यांनी सचिन स्वट पूर्ण संघाच्या फलंदाजांची। अगदी बघा 4 डॉट जगदीश यांनी आणि 1 धाव, त्यानंतर किशोर यांनी अगदी धावचीत बाद। पहिला चेंडू पायांवर आदळला होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि धावबादच्या स्वरूपात बाद झाले होते। अगदी अशोक येत आहेत षटक क्रमांक 2 स्वर्गीय नंदकिशोर कारभाव हे संघाकडून आणि निश्चितच अगदी योगेशजी पाटील आणि विनोददादा पाटील देखील खुश असतील। तसेच जगदीश कारभारी आज काही कामानिमित्त ते देखील प्ले 11 मध्ये नाही आहेत, मात्र त्यांनी मेसेजद्वारे अगदी एकविरा पिंपळनेर 40+ संघाच्या आयोजन कमिटीचं आणि आपल्या लाडक्या संघासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या, धन्यवाद। घनश्यामजी भोईर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे। घनश्यामजी भोईर, चला वेल कमी घ्या। भरत चौधरी वेल कमी घ्या मित्रांनो। बघा अजूनही आपल्याला हा सामना सोडला तर एक सामना अजूनही खेळायचा आहे। जय बजरंग कारिवली या संघाच्या अगेन्स्ट आजच्या दिवसातील
शेवटचा आणि अंतिम या इथे अगदी शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता. पंच दिलीप पाटील सर आपली जागा चेंज करतात. अगदी वाईटचा इशारा आणि धावसंख्या पोचते ती 2 वर. 1-2. अतिशय चांगली धारदार गोलंदाजी. 7 चेंडू मध्ये 1 धाव बॅटने आलेली आणि 1 वाईट अशा एकूण 2 धावा. पुन्हा एकदा जागेवरच खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी बघा. संदेश पाटीलच्या पावलावर पाऊल ठेवून अशोक हे गोलंदाजी करतायत. अशोक राऊंड द विकेट. या इथे अगदी डॉट चेंडू आहे. डॉट चेंडू आहे आणि इथे हिट विकेट दिलेली आहे. मला वाटतं संघनायक दीपा म्हात्रेंनी अगदी हिट विकेट आपली दिलेली आहे. नऊ चेंडूंचा खेळ पूर्ण आणि 2-2. बघा ज्या संघाच्या नावी अगदी पहिल्या मॅच मध्ये 46 धावा होत्या तो संघ कुठेतरी इथे थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया गोलंदाज अशोक. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. पद्मनाथ येतोय क्रमांक 4 वर. अगदी जागा बनवली होती. कव्हर पॉइंट मधून चेंडू खेळलेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. बघा हाताने नाही तर पायाने का होईना आपल्या संघासाठी त्यांनी 2 धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 4. 10 चेंडू मध्ये 4 धावा. त्यामध्ये 1 धाव आलेली आहे जगदीश पाटीलच्या बॅट मधून. 2 धावा आलेल्या पद्मनाथ यांनी आणि 1 धाव वाईट. अशा 10 मध्ये 4. गोलंदाज अशोक. येथे पुन्हा एकदा जागा बनवली होती. वेलकम घनश्यामजी भोईर पिंपलास ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि न्यू तुफान पिंपलास संघाचे अष्टपैलू खेळाडू. वेलकम वेलकम. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बघा फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षक देखील बीट. इथे लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2-5. अगदी 12 चेंडूचा जर आपण खेळ पाहिला तर आतापर्यंत एकूण 6 चेंडू हे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलेले आहेत. 12 चेंडू मधून 7 चेंडू. अगदी घनश्यामजी भोईर यांचा संघ आणि एक आमचा स्वतःचा संघ आज या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. काय हरकत नाहीये. बघा जी लहान मुलं आहेत सीमारेषेचा जो पडदा आहे तो पडदा सोडायचा. आपण मिड विकेट रिजनला जे लहान मुलं बसले आहेत आपण सीमारेषेच्या बाहेर बसा. कॅच घ्या आणि आपले माजी सरपंच फुलाजी इतळकर यांच्याकडून तुम्ही 200 रुपये कॅश प्राइज मिळवा. बसू नका, कामाला लागा. अगदी झेल घ्यायचं आहे आणि प्रत्येक झेलला आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चला शुक्रवार आहे संध्याकाळची चायनीजची सोय होईल. एखादा झेल पकडा तुम्ही. आज फुलाजी इतगडे यांनी पहिल्या सामन्यापासूनच त्यांनी बक्षीस जाहीर केलेले आहे. गोलंदाज राजा. अगदी
चांगला चेंडू बघूया. चेंडूला गली क्षेत्रामधून खेळून काढलं होतं. एक आज धावेल. बघा जगदीश पाटील सिनियर खेळाडू आहेत. अतिशय चांगला चेंडू. बघा जगदीश पाटील यांना चेंडू खेळण्यासाठी कुठलीही जागा आणि अगदी चेंडू लेगस्टिकच्या बाहेरचा आहे. वाईटचा इशारा येतो. 1+1 2 धावा रोहित आलेले आहेत. या चेंडूवर धावसंख्या झाली ती 8 धावा. राजा एक फिरकी गोलंदाज आहे. लेग स्पिन ऑफ स्पिन असा दोन्ही बाजूनी चेंडू वळवण्याची ज्याच्यामध्ये कला आहे. इथे अगदी चेंडू बघूया. संदीप पाटील यांना बीट करतोय. आउटफील्ड खराब आणि चेंडू सीमा पार. डीप फाईन लेग सीमारेषेवर चेंडू धडकतोय आणि हा नशिबाचा चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या झाली ती 12. बघा सुनील भोईर देखील थोडेसे नाराज आहेत. शॉर्ट तडम्यांवर आहेत. माजी संघनायक आहेत. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाचे. राजा आणि इथे अजून एक चौकार. बघा दोन्ही दरांमधून चेंडू फरार झाला होता आणि दोन जे चौकार आलेले आहेत पद्मनाथचे, अगदी पद्मनाथ देखील खुश असतील. कारण की जिथे 4 किंवा 2-3 धावा आले असते तिथे त्यांनी 8 धावा आपल्या बॅटमधून आता इथे आपल्या संघासाठी बनवलेले आहेत. आणि या धावा बनवल्या नाहीत तर शतरक्षणी ते दिल्यात. धावसंख्या झाली ती 16 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 15 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावा आणि ते पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न. बघा तुम्ही जर असं क्षेत्ररक्षण केलं तर तुम्ही गोलंदाजांना दोषी ठरवू शकणार नाही. तिथे यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आलेला नाहीये. अगदी वेगवान थ्रो फेकला होता सुनील भोईर यांनी. 2 धावा. धावसंख्या झाली ती 18. बघा अगदी 2 चौकार गेल्यानंतर गरमागरमी. कुठेतरी संदीप पाटील यांच्याकडून थोडीशी चुकी. त्यानंतर अगदी जे डीप तडमे आहे ना रिझनकडे क्षेत्ररक्षक त्याच्याकडून देखील थोडीशी चुकी पाहायला मिळाली. त्यानंतर सुनील भोईर यांनी जो थ्रो केला होता यष्टीरक्षक बालू यांच्या हातामध्ये तो चेंडू त्यांना कलेक्ट करता आला नव्हता. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 18 वर. 18 धावा झालेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला गेम स्पीडअप करा. 4 वाजून 28 मिनिटं झाले आहेत. अजूनही भरपूर सामना बाकी आहे. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. गोलंदाज राजा अगदी अजित गोराटकर इष्टांच्या मागे चांगलं इष्टरक्षण. बघा अगदी चांगला निर्णय. बालू देखील चांगले इष्टरक्षक आहेत. मात्र फिरकी गोलंदाज असताना अगदी यष्टीरक्षकाचे देखील नजर ही चेंडूवर कायम असणं फार गरजेचं असतं. डॉट चेंडू. शेवटचा चेंडू राजा यांचा. इथे अगदी सुनील भोईर यांचं कौतुक करावं लागेल. बघा काय क्षेत्ररक्षण त्यांचं यष्ट्यांच्या मागे. फलंदाज धावचित बाद. 1 धाव इथे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झाले होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या झाली ती 3 बाद 19. 18 चेंडूंचा खेळ पूर्ण आणि सचिन स्पोर्ट पूर्ण संघ 3 बाद 19 वर. अगदी तिसऱ्या ओव्हर मध्ये 14 धावा आल्या. अशोक यांनी दुसऱ्या ओव्हर मध्ये 4, संदेश पाटील यांनी पहिल्या ओव्हर मध्ये 1, अशा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19. बघूया शेवटचा आणि अंतिम चौथं षटक घेऊन गोलंदाज कुमार, तर फलंदाजीसाठी पद्मनाथ आणि हरेश ही जोडी आपण पाहतोय सचिन स्पोर्ट पूर्ण संघाकडून. चला गेम स्पीडअप करा प्लीज, फास्ट केला मित्रांनो. स्ट्राइक वर पद्मनाथ, नॉन स्ट्राइकला येत हरेश आणि गोलंदाज येतोय कुमार. अगदी आजच्या पहिल्या दिवसाचा आपण विचार केला, एकविरा पिंपलनेर 40+ आयोजित स्वर्गीय कुसुमबाई किसन पाटील स्मृती चषक 2022चा, तर आज गोलंदाज मात्र खेळपट्टीवर अगदी चांगली गोलंदाजी करताना हवे चौक बघितलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कुठल्याही प्रकारचं पोषक वातावरण नाहीये. डावपुरे फलंदाज या हवेचा फायदा उचलू शकतोय. ते पद्मनाथ फटका केलेत, संदेश चेंडूच्या खाली आहे, काऊ कॉर्नर रिजनवर चांगला झेल आणि ते फलंदाज बाद होते पद्मनाथ. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. या सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. शेंदूची हल्ली ना जाऊया तुझ्यासाठी बदली. हेमंत मिटकार यष्टीरक्षक फलंदाज, हेमंत मनराप डेकोरेटरचे मालक आहेत आणि एक चपल आणि चाणक्य असे यष्टीरक्षक सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे हेमंत मिटकर आलेले आहेत. क्रमांक 6 वर 4 बाद 19. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातील आणि इनसाइड आउटचा चांगला फटका अजित गोराटकर एकाच टप्प्याने चेंडूला उचलतोय. दुसरीचा आत्मघातकी प्रयत्न आणि इथे बघा बालू यांच्या हातातून चेंडू निसटतोय आणि जिथे 1 होती तिथे 2 नाही तर 3 धावा या धावून पूर्ण केले आहेत. आज बालू यांच्या हाताला चेंडू लागत नाहीये, कुठेतरी वारंवार त्यांच्या हातातून चेंडू निसटतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये मित्रांनो. जिथे 1 होती दुसऱ्या धावेसाठी कदाचित जर चेंडू कलेक्ट केला असता तर फलंदाज धावचित बाद झाला असता हरेश. मात्र क्रिकेटला जडतरची भाषा चालत नाहीये. 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 22 वर पोचलेली आहे. 3 धावा धावून पूर्ण केलेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. बघूया हेमंत मिटकार, हा चेंडू देखील शॉर्ट मिड ऑफ वरून भरत चौधरी उचलतोय. धावसंख्या झाली ती 23 धावा, 4 फलंदाज बाद आणि 3 चेंडूचा आता खेळ फक्त राहिलेले आहे सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या फलंदाजांकडे. कुमार
पिंपलनेर अँडच्या टोकाकडून बघा बॅट कट होती. बालू यांनी मात्र आता चेंडू गॅदर केला नाही, मात्र अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. नाही, बालू नेहमीच नंदकिशोर कारभाव हे संघाचे यष्टीरक्षक राहिलेले आहेत, मात्र कुठेतरी थोडेसे चुका त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 24 धावा इन बोर्ड. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे पिंपलनेर एंडच्या टोकाकडून. आणि या इथे अगदी बेल्स इथे ट्रिप झालेले बघा. नाही, बेलचा चेंडू बॅटने मला वाटतं बेल्स ट्रिप झालेले आहे. आणि अगदी बघा हेमंत मिटकर अगदी खेळाडू कक्षेकडे निघालेले, म्हणजे त्यांना ठाऊक होतं. फलंदाज बाद झालेत. हिट विकेट, दुसरा गडी बाद झालेला हिट विकेटच्या स्वरूपात. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही गाडी जावा लागली डोलायला, जावा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, जावा नवीन पोपट हा लागला मिठ. प्रत्येक पावशे आणि भाविक पावशे डीजे आई एकविरा या स्पर्धेसाठी अगदी चांगली म्युझिक सिस्टीम, आणि मला वाटते त्यांनी आत्ताच हे नवीन डीजे घेतले आणि पहिलीच ऑर्डर इथे घेतलेली त्यांनी आमच्या स्पर्धेसाठी. अगदी बालू यांच्या हाताला चाटून चेंडू आलेले आहे आणि इथे बघा 2 धावा. अगदी संदीप पाटील देखील हसत आहेत. अगदी 2 धावा आल्या त्या चेंडूवर आणि 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाले आणि 4 ओव्हरमध्ये धावा बनवल्यात. सचिन सोट पूर्ण संघाने नाणेफेकी हरल्यानंतर 5-26 आणि विजयासाठी 24 चेंडूमध्ये 27 धावांचं एक माफक लक्ष आहे. मात्र माफक लक्ष बोलून चालणार नाहीये. या खेळपट्टीवर या आधीच आपण सामना पाहिला होता. चौटाईराव मानकुली बी आणि जय बजरंग कारिवली 26 धावा बनवल्या होत्या मानकुली संघाने, आणि 27 धावेचं लक्ष असताना शेवटच्या चेंडूवर 1 धावेची आवश्यकता होती आणि मिलिंद यांनी ती धाव पूर्ण केली होती जय बजरंग कारिवली संघाच्या फलंदाजांनी. तर जाऊया आपण व्यासपीठावरती आणि इथे स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. घनश्यामजी भोईर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास. तर घनश्यामजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपलनेर फुलाजी इतळकर यांच्या शुभ हस्ते माजी उपसरपंच घनश्यामजी भोईर धन्यवाद. तर 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग बघूया कशा प्रकारे केला जाईल. स्वर्गीय नंदकिशोर खारभाव या संघाच्या माध्यमातून या आपल्यापर्यंत पोहोचवतील. या स्पर्धेमध्ये आमचे सहकारी समालोचक ऐकूया धावतं समालोचन सुनील शेलके सरांच्या माध्यमातून. धन्यवाद राम केनी सर. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना मित्रांनो आपण पाहतो. नंदकिशोर खारबाव ए वर्सेस सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघ. या मैदानातील फार गोड आठवणी सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाकडे आहेत. खऱ्या अर्थाने या अगोदर त्यांनी या मैदानावर मला असं वाटतं एक प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलेलं आहे. खऱ्या अर्थाने 2017-18च्या त्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने असेल मला असं वाटतं चौथा हिरवा मानकोली ए संघाला त्याने परास्त केलं होतं. आणि
यानंतर पुन्हा एकदा त्याच मैदानावर खेळण्याची संधी त्यांना मिळते आणि खऱ्या अर्थाने आत्मविश्वास फार दुणावला होता, परंतु पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी झाली आहे त्या फलंदाजीमध्ये झालेल्या चुका आपल्याला अनुभवल्या. कारण निश्चितच फॉरगेट युअर फास्ट बट रिमेंबर द लेसन असं म्हटलं जातं. पुढच्याच ठेच मागचा शाना असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्या भूतकाळामधून आपण काय शिकलोय खऱ्या अर्थाने, येस, आयोजकांकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. यानंतरचा सर्वात शेवटचा जो सामना असेल तो शेवटचा सामना दोन्ही एंड कडून खेळवला जाईल. खऱ्या अर्थाने आतापर्यंत आपण एकाच एंडने सामने सुरू असलेले पाहिले. शेवटचा सामना असेल निर्धारित 4 षटकांचा, दोन्ही एंड कडून खेळवला जाईल पाहायचा आहे. तर पाहूयात मैदानाच्या आतमध्ये पहिले सत्र संपले. 26 धावा धावपलकडे 27 धाब्यांची गरज असताना 2 फलंदाज या धावांचा पाठलाग करत असताना सलामीसाठी आलेले संदेश पाटील दी कॅप्टन हिमसेल्फ आणि त्याच्या जोडीला महेश पाटील नावाचे फलंदाज निश्चितच उपस्थित असलेले आपण पाहू शकाल. आणि डीजे वेदांचे प्रोप्रायटर गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला करत असताना दीपक म्हात्रे नावाचा गोलंदाज सचिन स्पोर्ट पूर्ण संघाकडून तयार होताना आपण पाहू शकता. निश्चितच थर्ड स्लिप रिजन ज्याला आपण म्हणू शकतो, शॉर्ट थर्ड मॅन, त्याचबरोबर पॉइंट, त्याचबरोबर कव्हर, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर आणि खऱ्या अर्थाने मिड ऑफ आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मिड ऑन आहे, त्याचबरोबर डीप मिड विकेट आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, त्याचबरोबर शॉर्ट लेग. अशा पद्धतीचा क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकता. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका. दीपा म्हात्रे आपल्याला तयार व्हावं लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेशी जोडलेल्या सर्व प्रत्यक्ष क्रिकेट रसिक, त्याचबरोबर युट्यूब वाहिनीच्या द्वारे जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सस्ने स्वागत. मित्रांनो, तुम्ही पाहतात एकविरा स्पोर्ट्स क्लब आयोजित स्वर्गवासी कुसुमबाई स्मृती चषक 2022 स्पर्धेचं हे पर्व आणि आजचा हा दिवस पहिला. गोलंदाज तयार, 27 धावांचं लक्ष. दीपा म्हात्रे ऑन इज बॉलिंग मार्क, पहिला चेंडू ऑन टू दी टार्गेट. बॅकफुट लावून खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षणाच्या रचनेबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्री मिडिकेटेड शॉट मैदानाच्या आतमध्ये अटेम्प्ट करायचा होता संदेश पाटील या फलंदाजाला. चेंडू पडल्यानंतर अधिकची उसळी मिळाली नाही, बाउन्स मिळाला नाही. निर्धाव चेंडू. दीपा तयार. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट लावून खऱ्या अर्थाने वळवलाय. लेटकट मैदानाच्या आतमध्ये आलेली आपण पाहिली. 1 धाव या धावपलकावर जोडली गेली. धावपलकाचा झालेला प्रारंभ आणि सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. 27 धावा धावपलकावर आहेत. लो स्कोरिंगचे सामने बऱ्याचदा रंजक अवस्थेमध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि तुम्हाला आठवत असेल खऱ्या अर्थाने जय बजरंग करवली वर्सेस चौटायरवा मनकोली बी. शपल क्रॉस झाले, चेंडूला उडवून दिलेलं आहे. पाहायचं आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला मिड विकेट वरून यावं लागतं आणि चेंडू इथे मात्र अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. अंतिमतः 2 धावा पूर्ण झाल्यात. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट 40+ आहे. 3 धावा पूर्ण झाल्यात. क्रिकेट 40+ आहे आणि निश्चितच रखरखत ऊन आहे. त्या उन्हाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना शारीरिक मर्यादा कुठेतरी आता मात्र आलेल्या असताना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये क्वालिटेटिव्ह क्रिकेट आपण पाहिलंय. बऱ्याच खेळाडूंना निश्चितच थकावटीला सामोरं जावं लागलंय. इथे फ्लाईट दिली होती, चेंडूला उडवले. झेल घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अप्रतिमरित्या झेल हरेशच्या माध्यमातून टिपला गेला. फलंदाज क्रमांक 1 चा बाद होतोय. या संघाचा कर्णधार इथे मात्र बाद झालाय. संदेश पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. माझे आईचं नाव आहे सातबाऱ्यावर कागदो पत्री हो. माझे आईचं नाव आहे सातबाऱ्यावर कागदो पत्री हो. मामुझे तना टोकन कातन पैसे आईचे नावानं. मामुझे तना टोकन कातन पैसे आईचे नावानं. धावपलकावर धाबा 4 असताना गडी बाद झाला. संदेश पाटील बाद झालेले आहेत. आता मात्र कर्णधारला बाद केलेला आहे. वेलकम मनीलाल पाटील. पाहायचं यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळेल. आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं तर आलेले आहेत भरत पाटील. एसटी रक्षक आहेत, आता फलंदाजाच्या भूमिकेत आलेत. शपल क्रॉस झाले. यावेळी चेंडूला फक्त आणि फक्त निश्चितच दिशा दिलेली आहे.
एक धाव तर पूर्ण आहे, दुसरीसाठी जातील का मला वाटतंय. पाहता पाहता चेंडू मात्र सीमारेषा क्रॉस करतोय, हा चौकार. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. धन्यवाद. मूळ गायकाने गायलेलं गाणं आणि आता जे आपण गाणं ऐकलं यामध्ये थोडाफार फरक आपल्याला जाणवला. डुप्लिकेशन हे डुप्लिकेशन असतं. गोलंदाज तयार. इथे गती कमी केली होती, समोरच्या दिशेला ठेवलेला होता खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धावा आलाय. ए षटक संपले. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर 27 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना एक गड्याच्या मोबदल्यामध्ये खर्च केलेल्या आहेत 8 धावा. सुरुवात दोन्ही संघांसाठी चांगली राहिली असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाजाने 8 धावा जरी दिले असतील तरी फार मोठा गडी बाद केलाय, म्हणजे संदेश पाटील याला खऱ्या अर्थाने त्याने बाद केलाय. आणि निश्चितच फलंदाजीचा जर विचार केला तर त्यांना बनवायचे एकूण 27 धावा आणि त्यातील 8 धावा आतापर्यंत कमी झाल्यात असं म्हणायला हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं षटक सचिन स्पोर्ट्स पूर्ण संघाकडून मला असं वाटतं हरीशच्या माध्यमातून कंप्लीट केलं जातं की पद्मनाथ याला खऱ्या अर्थाने ते मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो. कर्णधार दीपा मात्रे अभ्यास काय विचार करतात हे अतिशय महत्वाचं आहे. कोणत्या गोलंदाजाकडे इथे मात्र विश्वास दाखवतायत. लो स्कोरिंगचे सामने बऱ्याचदा रंजक अवस्थेमध्ये गेलेले आपण पाहिलेले आहेत. या अगोदर मी तुम्हाला आठवण करून दिली होती. चौथा रुपा मानकोली बी वर्सेस जय बजरंग कारिवली हा सामना निश्चितच आपण पाहिला. 2 धावांची पेनल्टी जर चौथा हिरवा मानकोली बी संघाला तिथे मात्र सहन करावी लागली नसती तर कदाचित तो सामना चौथा हिरवा मानकोली बी संघाने सुद्धा जिंकला असता. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला सामना मित्रांनो आपल्याला तिथे मात्र पाहायला मिळाला. क्रमांक 2चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. अनाथांचे नाथ पद्मनाथ. पहिला चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर. या खेळाडूचा आजचा दिवस चांगला नाही. बिहाइंड दी स्टंप निश्चितच एसटी रक्षक म्हणून भूमिका अगोदरच्या सत्रामध्ये तितकी चांगली राहिली नव्हती. इथे फलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू आगळ्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र डेलिकेट टच करायचं होतं, चेंडूला वळवायचं होतं. निर्धाव चेंडू समोर ठेवलाय. फुलटॉस आहे. यावेळेचा फटका स्वीट साऊंड जरी आपल्याला ऐकायला आला तरी यावेळी चेंडू ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा हरेशच्या माध्यमातून अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. फलंदाज क्रमांक 2 दुसरा बाद होतोय. 26 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना क्रमांक 2ऱ्या षटकाच्या 2ऱ्या चेंडूवर फलंदाज भरत पाटील बाद. धन्यवाद. आताची जी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये ती बिनीची जोडी आहे खऱ्या अर्थाने नंदकिशोर कारभाव ए संघासाठी. कारण एक भरत जरी मैदानातून बाहेर गेले असतील तरी दुसरे भरत मैदानाच्या आत आले आहेत, भरत चौधरी. आणि डावकुरे आताचा फलंदाज म्हटलं तर या मैदानाचे डायमेन्शन्स आपण जर पाहिले, हवेचा जोर जर पाहिला तर त्याच्यासाठी वातावरण कंजिनियल आहे. ऍटमॉस्फिअर निश्चितच अनुकूल आहे फलंदाजीसाठी. चेंडू खऱ्या अर्थाने इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि हाताला चाटून पुसून स्पर्श करून निघून गेला असं म्हणायला हरकत नाही. अतिरिक्त घाई झाली खऱ्या अर्थाने हेमंत मेटकर नावाच्या यष्टीरक्षकाची. ज्यावेळी चेंडू सरळ आकाशाच्या दिशेने जात असतो हेड पोझिशन तुमची स्टेल असावी लागते, वर चेंडूवर नजर ठेवावी लागते. खऱ्या अर्थाने पाठपुरा होऊन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली गेली नव्हती. नाहीतरी या झेलमध्ये इतर दुसरं काय होतं, साधा सोपा झेल होता, धरतीला दान केला गेला. ज्यावेळेस तुमच्याकडे खऱ्या अर्थाने फक्त 27 धावा डिपेंड करण्यासाठी आहे, त्यावेळेस क्षेत्ररक्षक म्हणून तुम्ही तुमचा 100% देणं फार गरजेचं आहे. आणि पाहिजे क्षेत्ररक्षक कोणताही असेल, एक क्षेत्ररक्षक ज्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करतो त्यावेळेस संपूर्ण संघ चार्जअप झालेला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक या गोलंदाजाच्या पाठीचा कणा मानला जातो आणि तो कणा कुठेतरी मोडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला एक चांगला यष्टीरक्षक क्षेत्ररक्षक हेमंत मिटकर याने एक झेल सोडला. उजव्या एसटीच्या फार बाहेर पिच केला जातो. पंच काय करतील, दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आणलेत आणि पंचाने हा चेंडू वाईट घोषित केला गेलेला. पंचांची नजर अतिशय तीक्ष्ण आहे. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये बऱ्याचदा आपल्याला असं वाटलं ती जी पिच आहे पिचच्या पलीकडे चेंडू कदाचित पिच झालाय की काय, परंतु असं नाहीये. गोलंदाज तयार. आजच्या दिवसामधून इनर एज लागली होती, खऱ्या अर्थाने इथे मात्र झेल ड्रॉप केला गेला. अशा पद्धतीचं झेल घेणं हे सोपं नसतं. आजच्या दिवसातील पहिला संगम आपण पाहतो इंडियन रेल्वेच्या माध्यमातून की आपल्या अगदी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला मैदानाच्या अगदी आपण पाहतो 2 रेल्वे एकमेकांना खऱ्या अर्थाने क्रॉस झाले आहेत. पाहिजे इथे मात्र हे 2 संघ, कोणता संघ
कोणत्या संघाला इथे मात्र क्रॉस करील पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं राहिलं. ज्या क्षेत्ररक्षकाचं या अगोदर केलं होतं कौतुक, त्याच्या हातातून झाली मिस्टेक आणि चेंडू निघून गेला आर पार सीमा पार, चौकार. धन्यवाद. या अगोदर मिस्टेक झाली होती खऱ्या अर्थाने हेमंत मिटकर आणि निश्चितच एक सोपा जेल सोडला होता, त्यानंतर एक कठीण जेल सोडला. त्या पद्धतीचे जेल सुटत नसतात आणि ते घेतले सुद्धा जाऊ शकत नाहीत. 14 धावा धावपल करेत. खऱ्या अर्थाने ते जेल आहे ते हातामध्ये बसत असतात. इनरेज लागली होती. यावेळेस पुन्हा एकदा जेल घेण्याची संधी असेल. महाविकास आघाडी बनते की काय? एक धाव तर पूर्ण आणि दुसरीसाठी निघाले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि चेंडू पर्यंत निश्चितच कोणत्याही क्षेत्ररक्षकाला पोहोचता आलं नव्हतं. मैदानाच्या आतमध्ये चिप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. भरत चौधरीच्या बॅटमधून आल्या ह्या 2 धावा आणि धावफलक 2 ने पुढे मार्गस्थ होत असताना 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 16 धावा धावपलकर. यानंतर समीकरण उरेल 12 चेंडू आणि 11 धावा असं पाहायचं आहे. निश्चितच आपण मित्रांनो पाहतोय स्वर्गवासी कुसुमबाई स्मृती चषक 2022 आणि या चषकाची खऱ्या अर्थाने निश्चितच धमाकेदार सुरुवात झालेली. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं फार मोठ्या प्रमाणात इथे मात्र उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. अनेक मान्यवर मंडळी इथे मात्र उद्घाटनासाठी उपस्थित होते आणि त्यानंतर या स्पर्धेला झाली खऱ्या अर्थाने सुरुवात. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थाने आपण सेकंड लास्ट गेम मध्ये आहोत. 16 धावा धावपल करेत. 11 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा काही शेष आहे आणि यानंतर या 2 संघांमधून जो संघ जिंकेल त्या संघाला इन्फॉर्म टीम खऱ्या अर्थाने जय बजरंग कारिवली संघाबरोबर 2 हात करावे लागतील. जय बजरंग कारिवली संघाने अगोदर 2 सामने खऱ्या अर्थाने जिंकलेले आहेत आणि यानंतर विजेत्या संघाला त्यांच्याबरोबर 2 हात करावे लागतील. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3चं षटक घेऊन या गोलंदाजाचा या अगोदर क्रमांक 2 साठी वापर केला गेला. त्या गोलंदाजाला आता मात्र क्रमांक 3 साठी आणलंय हरीश. अराउंड द लेग्स आणि धाव पूर्ण झाली आणि निश्चितच पंचांकडून इशारा सुद्धा आला सोने पे सुहागा. जिकडे मात्र खऱ्या अर्थाने एसटी रक्षकाने चांगली कामगिरी जर केली असती तर कदाचित एकच धाव धावपलकर जोडता आली असती आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज मला असं वाटतं महेश आपल्याला पाहायला मिळाले असते. आणि एसटी रक्षकाकडून खऱ्या अर्थाने निश्चितच वारंवार चुका झालेल्या आहेत आणि स्वतःहूनच खऱ्या अर्थाने त्या पदाचा राजीनामा दिला असं म्हणायला हरकत नाही या सामन्यासाठी का होईना. आणि पाहायचंय हेमंत मिटकर आता डीप मध्ये गेलेले आहेत मिड विकेट रिजनला. आणि या अगोदर मी उल्लेख केला होता संकट ज्यावेळेस येतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने छप्पर फाडून पण तुमच्यापर्यंत येत असतात 10 दिशाने. त्याच दिशेने फटकेबाजी करताना भरत चौधरी याला बऱ्याचदा आपण पाहिलंय. कदाचित एखादा झेल हेमंत मिटकर यांच्याकडे जाऊ शकतो. त्यासाठी त्याने तयार राहावं लागेल. गोलंदाज तयार हरीश. इथे मात्र आगळा वेगळा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. ऍडजस्टमेंट करून फटका सजवायचा होता. या अगोदरच्या सामन्यामध्ये एक फटका त्यांच्या माध्यमातून तसा सजवलाही गेला होता. चेंडू फार काळ हवेमध्ये होता. एक धाव तिकडे मात्र त्यांच्या माध्यमातून तिकडे कंप्लीट केली गेली होती. यावेळेस तसा चेंडू प्रस्तुत पुढ्यात इथे मात्र आणलेला उजव्या हाताचा गोलंदाज आहे. नॅचरल अँगल बनतो आणि त्या अँगलचा वापर करत असताना गोलंदाज हरीश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. शपल क्रॉस झाले होते आणि समोरच्या दिशेने खेळून काढले. दुहेरी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 विरोधार्थी घडलेल्या घटना एकमेकांना इथे जोडताना आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला दरम्यान इथे मात्र मला असं वाटतं फेकी झाली पाहायचंय आणि धाव घेण्याची संधी असताना सुद्धा भरत चौधरी कुठेतरी रिलॅक्स पोझिशन मध्ये होते. मला असं वाटतं भरत चौधरी जर अलर्ट असते तर अजून एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली असती. क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्ही निग्लिजंट कधी राहू शकत नाही. चला 3 धावा या धावपलकावर जोडल्या गेल्या. मला असं वाटतं एक धाव कमी झाली असं म्हणायला हरकत नाही. या 3 धावांनी धावपलक आपण पाहिलं तर 21 पर्यंत जाऊन पोहोचलाय. धन्यवाद सुनील शेळके सर. तर या केडानगरीमध्ये जनार्दन रावजी पाटील या मान्यवरांचं शुभ आगमन झाले आणि मी आपणास आवाज देतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. एकविरा पिंपलनेर 40+ संघाच्या वतीनं जनार्दन रावजी पाटील या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. धन्यवाद. हरीश तयार. 6 धावांची गरज समोर ठेवले. यावेळेस पाहायचं एक क्षेत्ररक्षक कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करतील.
अप्रतिमरित्या इथे मात्र क्षेत्ररक्षण झाले. या अगोदर गोलंदाजाचं कौतुक असेल की ज्या पद्धतीने डायरेक्ट हिट केली होती, फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला. क्रिकेट अशा अर्थाने सुद्धा मित्रांनो बदललेलं आपल्याला निश्चितच पाहायला मिळालेलं आहे. अलीकडचा क्रिकेट खऱ्या अर्थाने फलंदाज डॉमिनेट करताना आपण पाहतो, कारण क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन फटके आले, ज्यामध्ये इम्प्रोवाइज शॉट्स आले, रॅम्प शॉट्स आले, लॅप शॉट्स आले, अशा पद्धतीचे फटके. दिल स्कूप सारखा नवीन फटका आपण निश्चितच खेळला गेलेला पाहतोय. गोलंदाज तयार होताना आपण पाहू शकाल. धावपलकोर एकूण धावा आहेत 22. 5 धावांची गरज. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. एखादा मोठा फटका, एखादा षटकार आला तर हा सामना इथे संपेल. ज्या फटक्याचा खऱ्या अर्थाने उल्लेख केला होता तो फटका सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तर झालाय आणि खऱ्या अर्थाने फलंदाज इथे मात्र बाद झालाय. भरत चौधरी खेळाडू कक्षाकडे परतताना आपण पाहू शकाल. धन्यवाद. जे प्रेक्षक खऱ्या अर्थाने ऑनलाईन हा सामना बघत असतील युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून, त्या प्रेक्षकांना आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राजा आलाय म्हणून आनंद झाला असेल, कारण राजा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि फार आक्रमक फलंदाज आहे. त्याची खऱ्या अर्थाने इथे मात्र गरज आहे. या षटकातील मला असं वाटतं 2 चेंडू येणं शेष आहे. धावपलकर धावा जोडायच्या आहेत 5. हा फटका बसला. जेल घेण्याची संधी आहे आणि जेल टिपला गेला. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज राजा मैदानाच्या आतमध्ये आले कसे आणि मैदानातून बाहेर जातात कसे खऱ्या अर्थाने कोणाला कळालं नसेल. फलंदाज बाद. धन्यवाद. अजूनही आपण पाहिलं तर अजित गोराडकर मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहू शकाल. कुमार असतील खऱ्या अर्थाने. संदीप पाटील नावासारखे निश्चितच नावाचे 2 फलंदाज अजूनही नंदकिशोर खारबाव ए संघाकडे खऱ्या अर्थाने उपस्थित असतील. अजित याने अगोदरच्या सामन्यामध्ये निश्चितच आपण पाहिलं तर फाईन लेग रिजनकडे काय फटका अप्रतिमरित्या केला होता आणि तो चौकार तिकडे त्याच्या बॅटमधून आपण डेलिकेट टच पाहिला होता. अशाच पद्धतीच्या फटक्याची गरज असेल. 22 धावा दपलकर असताना 5 धावांची गरज आहे. एका सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने मी उमेश मुकादम याचा उल्लेख केला होता आणि त्याचं फार कौतुक करत होतो की नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये रिव्हर्स हिट आणि स्विच हिट करणारा तो सर्वात गुणवंत खेळाडू आहे. 2 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज असताना त्याने तो फटका तिकडे खेळला आणि तो सामना खऱ्या अर्थाने विरोधी संघाने जिंकला होता. अशा चुका कधी कधी होत असतात आणि म्हणून क्रिकेट खेळत असताना आपलं टेम्परामेंट खऱ्या अर्थाने आपण कशा पद्धतीने विचार करतो याला फार महत्व आहे. गेमचं अनालिसिस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हा सामना इथून पुढे सुरू होईल खऱ्या अर्थाने. हा चेंडू जर निर्धाव आला तर पाहिजे. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. स्ट्रायकिंग याला फलंदाज भरत तयार. गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म ऑन द विकेट हरेश टार. 5 धावांची अजूनही गरज. समोरच्या दिशेने खेळून काढले. गॅप शॉट सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. हवे बरोबर वार्तालाप करत असताना फटका खेळला गेला. व्हॉट ए ग्रेट हिट फॉर रन्स. धन्यवाद डीजे. चला जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक आपण तयारीत राहायचंय. चालू सामन्यातून विजेता संघ आणि जय बजरंग कारिवली आजच्या पहिल्या दिवसातील शेवटची मॅच 2 बलाढ्य संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. पुन्हा एकदा सामना आपल्याला आठवला. जय बजरंग कारवली वर्सेस चौटा हिरवा माणकोली. मी चला इथे मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू आणि 1 धावाचं समीकरण. मुरबाड तालुक्यामध्ये एका ठिकाणी समालोचनासाठी गेलेलो असताना पंढरी घागस नावाचा गोलंदाज होता. एका धावेची गरज होती. खऱ्या अर्थाने 5 चेंडू निर्धाव फेकले होते. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली होती. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. काकडपाडा म्हणून गाव आहे मुरबाड तालुक्यामध्ये, त्याला बिलॉंग करत होता. एका धावेची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट
मैदानाच्या आतमध्ये निश्चितच हिमतीला दाद द्यावी लागेल आणि हिंमत आली कुठून तर या अगोदरच्या मॅचच्या बॅटमधून आलेल्या चौकाराने ही हिंमत आलेली आहे अजित गोराटकड्याला. निश्चितच क्रिकेट अशा पद्धतीचं आहे, परस्पर अवलंबन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आपला पार्टनर चांगला खेळत असेल तर आपण सुद्धा रिलॅक्स झोन मध्ये असतो. एखादा बॅची गरज असताना क्षेत्ररक्षक बघा आता ज्या पद्धतीने चपलाई दाखवतात. ही चपलाई अगोदर जर दाखवली गेली असती तर हा सामना कदाचित अजून कठीण बनला असता. यावेळेस फटका निश्चितच इथे मात्र एक धाव देऊन जाईल आणि ती एक धाव गरजेची होती हा सामना जिंकण्यासाठी. याचबरोबर हा सामना इथे मात्र जिंकलाय नंद किशोर खारबाव ए संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक दीपा म्हात्रे, हार्ड लक हेमंत, हार्ड लक पद्मनाथ, जगदीश अँड ऑल टीम. धन्यवाद. चला